छत्रपती संभाजीनगरच्या वळूज परिसरात 19 वर्षाचा कुणाल नीटची तयारी करत होता. मोबाईलवरून त्याचा वडिलांशी वाद झाला. रागाच्या भरात कुणाल घरातून बाहेर पडला आणि डोंगराच्या दिशेने गेला. मुलगा काही टोकाचं पाऊल उचलू नये मुलाने म्हणून वडील त्याच्या मागे धावले. आपल्या लेकराला वाचवण्यासाठी त्याने आटोकाट प्रयत्न केले. तब्बल 3 तासाचे प्रयत्न केले त्याला वाचवण्यासाठी. पण वडील वाचवत असताना दोघांचाही तोल गेला. दोघेही डोंगरावरून खाली पडले आणि दोघांचाही जीव गेला. आणि त्यानंतर जे घडलं ते तर काळजाला थरकाप उडवणार आहे. आपल्या डोळ्यासमोर आपला नवरा आणि आपला मुलगा दोघेही उंचावरून खाली पडले हे आईने पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न करता तिने त्या दरीत उडी घेतली. कल्पना करा, ज्या घरात कालपर्यंत आई बाबा आणि मुलगा होते त्या घराला आज कुलूप आहे. हाक मारण्यासाठी कोणी उरलं नाही. मुलांनो, तुम्ही रागावता, हट्ट करता. आई बाबांनी एखाद्या गोष्टीला नकार दिला की तुम्हाला वाटतं माझे आई बाबा मला समजावून घेत नाहीत, मला एखादी वस्तू देत नाहीत. पण एकदा स्वतःला विचारा, मोबाईलची किंमत जास्त आहे की तुमच्या आई बाबांची किंवा तुमच्या स्वतःच्या जीवाची? मोबाईल पुन्हा घेता येतो, वस्तू पुन्हा मिळवता येतात, पण आई बाबा आणि स्वतःचा जीव हा पुन्हा कधीच मिळत नाही. जन्म हा एकदाच मिळत असतो. आई बाबा तुमच्या प्रत्येक हट्टाला हो म्हणत नाहीत. मोबाईलवर मर्यादा ठेवतात, काही गोष्टींना नकार देतात. ते तुमचे शत्रू म्हणून नाही, तर त्या नकारामागे तुमचं भविष्य चांगलं व्हावं, तुम्ही चुकीच्या मार्गाला जाऊ नये, तुम्हाला आयुष्यात काही त्रास होऊ नये, हीच त्यांची प्रांजळ इच्छा असते. म्हणून मुलांनो, राग आला तर बोला, हट्ट जरूर करा, पण टोकाचा निर्णय घेऊ नका. घर सोडण्याआधी, टोकाचं पाऊल उचलण्याआधी एकदा आईबाबांचा चेहरा आठवा. आणि आईबाबांनाही एक विनंती की मुलगा मोबाईलवर किती वेळ असतो, काय पाहतो, कुणाशी बोलतो, कुठे जातो, कुणासोबत राहतो, पार्टीला कुठे जातो, हे सगळं जाणून घ्या. पण रागाने नाही, प्रेमाने आणि संवादाने. शेवट फक्त एवढंच सांगतो की मोबाईल तुमच्यासाठी आहे, तुम्ही मोबाईलसाठी नाही. आणि मुलांनो, तुम्ही आईबाबांना एवढं सांगा की आईबाबा, राग आला तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही. कारण कधी कधी एक प्रेमाचा संवाद, एक क्षणाचा संयम आणि एक घट्ट मिठी संपूर्ण कुटुंब वाचवू शकते.